नमस्कार मित्रांनो, विषय असा घेतलेला आहे आपण 5 शेळ्यापासून सुरू करा लाखाचा व्यवसाय. हे आपण विषय घेतलेला आहे. तुम्हाला याच्यातली बंदी ए टू झेड माहिती सांगणार आहे. विषय चांगला होणार आहे, व्हिडिओ चांगला होणार आहे मित्रांनो. आपण आपले 2-4 दिवस आपले थोडी असल्यामुळे व्हिडिओ शूट झाला नाही, करणं नाही झालं, तर त्याच्यामुळे आज आपण घेतलेला आहे विषय. तो म्हणलं आपण आज मांडू तुमच्यापर्यंत आणि त्याच्यातली थोडी बंदी तुम्हाला ए टू झेड माहिती बंदी सांगणार आहे. चांगला होणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत. मी योगेश नागरे. मित्रांनो, 5 शेळ्यापासून सुरू करा लाखाचा व्यवसाय, हो आपण विषय घेतलेला आहे. तर तुम्ही मसांग कसे होणार कसे नाही, तर सुरुवातीपासून तुम्हाला सुरुवातीपासून तर बुडते शेंडाबंदी माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, काय करायचं, पहिल्या एका वर्षामध्ये 5 शेळ्या घ्यायच्या मित्रांनो. 5 शेळ्या घेतल्या की दुसऱ्या वर्षी 5च्या 10 होत्यात, 10च्या 15 होत्यात, 15च्या 20 होत्या मित्रांनो. आणि असं जर करत आपण राहिलो तर आपल्याजवळ लाखाचा व्यवसाय होऊ शकतो मित्रांनो. फक्त त्याला आपण 5 शेळ्यापासून सुरू केलं ना, तर आपली कुठं बी लाखाच्या पुढे आपण टप्पा गाठतो मित्रांनो. पण त्याच्यामुळे आपण थोडं व्यवसाय करताना चांगला योग्य प्रकारे निवडायचा आणि त्याच्यातून आपल्याला त्याचे कसे 4-10 रुपये भेटले पाहिजे असे आपण ते करायचा मित्रांनो. त्याच्यातून आपल्याला भरमसाठ पैसा भेटतो आणि होतो. तर मित्रांनो, काही लोक काय करतात मित्रांनो, 10 शेळ्या घेतात, 10 शेळ्यातून असं करता असे 10चे 20 करतात, 20च्या 40 होतात, 40च्या 100 होऊ शकतात मित्रांनो. फक्त त्याला पहिल्या सुरुवातीपासून आपल्याला स्टार्टिंगला फक्त 5 शेळ्या घ्यायच्या. फक्त किती चांगल्या पाहून घ्यायच्या, चांगल्या ते खात्री करून घ्यायच्या कशा आहे कशा नाही, त्याला असं बिमारी कशी नसायला पाहिजे. आणि घेताना फक्त थोड्या मोठ्या पाहून घ्यायच्या मित्रांनो. 5 शेळ्या घेतल्या तर 5 शेळ्याच्या आपण लाखोच्या व्यवसायामध्ये उतरतो मित्रांनो. पण त्याला फक्त आपले काय करायचं मित्रांनो, घेताना का आपण घेतो कोणाची सांभाळी देतो मित्रांनो, तसं नाही करायचं. आपणच सांभाळायच्या, त्याच्यातला चारा कुटा आणि जंगलातून चारा गिरा आणून त्यांची सोय घेतली की ते पैसा देणार मित्रांनो. ते पैसा देणार. फक्त त्याला आपली काय राहतं मित्रांनो, फक्त काळजी घ्यावी लागते. काळजी घेऊन काही बिमारी आली गेली तर लवकरात लवकर डॉक्टरकडे दाखवून हे करून नीट करायची आणि मग ते पैसे आपल्याला काम येते मित्रांनो. पण काही लोक काय करतात मित्रांनो, 10 शेळ्या घेतात, त्याच्याकडे सोय करत नाही, काय नाही, जास्ती त्यांच्याकडे सोय राहत नाही, काय नाही. मग त्याच्यामुळे ना काही शेळ्यांची मरझड होते असते मित्रांनो. त्याच्यामुळे योग्य प्रकारे आपण त्याची सोय घ्यायची. आपली मक्का गवत आणि शेळ्यांचं गवत शेळी पालकाचं गवत हे करायचं मित्रांनो. त्याच्यातून आपण भरमसाठ पैसा कमवू शकतो मित्रांनो. सांगायचं तात्पर्य असंच आहे, फक्त आपण आपली जशी आपण काळजी घेतो आपल्या माणसाची, तशीच शेळ्यांची बी काळजी घ्यायची. त्यांना ऐन टायमावर चारा पाणी करणं, हे करणं, वेळेवर चारा पाणी केले की त्याची सोय होती मित्रांनो. सांगायचं हे तात्पर्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा.